आज आपण बनवणार आहोत मऊ आणि लुसलुसीत अशी कापसासारखी इडली। तर माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत इडली। त्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ मी रॅशनचेच घेतलेले आहे। तर मी 2 वाटी तांदूळ घेणार आहे। 2 वाटी तांदळासाठी आपण 1 वाटी ही उडदाची पांढरी डाळ घेतलेली आहे। 2 वाटी आपण तांदूळ, 1 वाटी डाळ आणि अर्धी वाटी मी याच्यामध्ये साबुदाणे टाकणार आहे। याने आपली इडली छान पांढरी शुभ्र होणार आहे। आता मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे आणि याच्यामध्येच हे अर्धी वाटी चुरमुरे घेतलेले आहे। आपण हे पोहे आणि चुरमुरे वेगळे भिजत घालणार आहोत आणि डाळ, तांदूळ आणि साबुदाणे हे वेगळे भिजत घालणार आहोत। याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मेथी टाकणार आहे आणि आता याला मी स्वच्छ धुवून 6 तासासाठी भिजत घालणार आहे। अशा प्रकारे आता आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पोहे आणि चुरमुरे सुद्धा स्वच्छ धुवून याला पण आपण 6 तासासाठी भिजत घालून देणार आहोत। आता मी 6 तासानंतर हे डाळ तांदूळ आता याच्यामध्ये मिक्सरमधून वाटून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता आपण हे पोहे आणि चुरमुरे हे पण वाटून याच्यात मिक्स करणार आहोत। आता मी हे सगळं बॅटर हाताने मिक्स करून घेणार आहे। आणि आता याला झाकून 6 तासासाठी मी ठेवून देणार आहे। 6 तासानंतर आता आपण हे पीठ बघणार आहोत। आता आपलं पीठ मस्त असं आंबलेलं आहे। आता आपण इडली करायला घेणार आहोत। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता मीठ, दीड चम्मच मी मीठ टाकलेलं आहे। याला सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करायच्या वेळेस पण आपण याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे। आणि आता आपण याच्या इडल्या करून घेणार आहोत। आता मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेणार आहे आणि इडल्या लावून टाकणार आहे भांड्यामध्ये वाफायला। छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला याला। अशा प्रकारे
अशा प्रकारे आता मी सगळ्या भांड्यांमध्ये इडली टाकलेली आहे आणि याला मी आता 15 मिनिटासाठी वाफवून घेणार आहे. कापसासारखी मऊ आणि लुसलुशीत इडली आपली खाण्यासाठी रेडी आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता मी चटणी बनवून घेणार आहे. तर त्यासाठी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, चण्याचा असा दालवा घेतलेला आहे, दही घेतलेली आहे 2 टेबलस्पून आणि कोथिंबीर. आणि त्यासाठी आपल्याला मीठ लागेल चटणीला 1 चम्मच. आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे मी ही चटणी वाटून घेतली आहे. आता मी याला छान तडका देणार आहे. आता मी चटणीला तडका देण्यासाठी 2 चम्मच तेल टाकून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार. आता मी चटणी टाकून देणार. गॅस आपल्याला चटणी टाकल्यानंतर लगेच बंद करायचा आहे. आता आपली चटणी खाण्यासाठी रेडी आहे.